नमस्कार, बकुबाई किचनमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। उन्हाळी वाळवणाचा प्रकार बघतोय। मिक्स डाळीचे सांडगे। इथे 3 प्रकारच्या मी डाळी घेतल्यात। मटकी डाळ घेतली आहे, चणा डाळ घेतली आणि मूग डाळ घेतली। इथे 3 प्रकारच्या डाळी घेतल्या। तुम्हाला हवं तर तुम्ही 2 प्रकारच्या डाळी घेऊ शकतात। ह्या वाटीने प्रत्येकी 1 वाटी डाळ घेतलेली मी इथे, तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। आता याला आपण धुवून घ्यायचे सर्व डाळी, जेणेकरून पाण्याने धुतल्यामुळे पावडर वगैरे जे असेल ते निघून जाते। आता सर्व डाळी धुवून घातल्या माझ्या। याच्यामध्ये आपण डाळीच्या दुप्पट तिप्पट पाणी टाकणार आहोत। मी आता सर्व डाळींमध्ये पाणी टाकून घेतलंय आणि याला रात्रभरासाठी आपल्याला ठेवून द्यायचंय। ढाकण ठेवायचं आहे आणि ही रात्री डाळी भिजत ठेवायच्या आहे, जेणेकरून डाळी छान भिजून जातील। आणि आपण सकाळी सगळं पाणी काढून घेतलंय डाळीतलं आणि पुन्हा एकदा धुवून घेतल्यात। त्याला लागणारे आपण मसाले बघूया। 1.5 चमचा जिरं घेतलंय, लसूण घेतलाय आणि 2.5 चमचा मिरची पावडर घेतले, 1 चमचा हळद घेतले आणि चवीप्रमाणे मीठ घेतले। तर डाळी वाटून घेऊया। शक्य तितकं कमी पाणी टाकून आपल्याला डाळी वाटून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण वाटून घेऊ शकतात। डाळ अख्खी राहिली नाही पाहिजे, अशी खूप बारीक पण नाही झाली पाहिजे, अशी रवाळ अशी डाळ झाली पाहिजे। रवा जसा असतो ना आपला, तशा प्रकारे आपली डाळ झाली पाहिजे। आता आपण ही काढून घेऊया आणि त्यात लसूण आणि जिरं वाटून घेऊया। इथे मी मिरची पावडर वापरली आहे, माझ्याकडे मिरच्या नव्हत्या म्हणून, नाहीतर मी लसूण आणि मिरच्या हे वाटून घेतलं असतं। याला छान वाटून घ्यायचं आपल्याला आणि याला काढून घ्यायचं। उरलेल्या डाळी आपल्याला अशाच वाटून घ्यायच्या सर्व। तर सर्व डाळी आपल्या वाटून झाल्यात। आता आपण याच्यात मसाले घालूया। मिरची पावडर, हळद, मीठ माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाली त्यामुळे दाखवू शकले नाही मी तुम्हाला। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। डाळी आणि आपले जे मसाले आहेत ते सगळे एकत्र करून घ्यायचे। हे बघा, आता आपले सगळे मिक्स झालेले आहे। आता आपण एक छोटासा गोळा घ्यायचा, त्याला हातावर असं फिरून घ्यायचा, असा लांबट असा गोळा करून घ्यायचा आहे। हे बघा, असा गोळा करून घ्यायचा लांब आणि ताटाला तेल लावून आपण आता हे वडे तोडायला घेऊया। थोडंसं पुढं घ्यायचं पीठ आणि बोटाच्या साहाय्याने तोडून घ्यायचं। हे बघा, थोडंसं पीठ असं पुढं घ्यायचं आणि बोटाने आपल्याला तोडून घ्यायचं। खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त छोटे असे तोडायचे नाही, मीडियम मध्ये तोडायचे। सुकल्याच्या नंतर ते बारीक होतात। आता मी ताटात तोडून घेतलेले आणि जे उरलेलं पीठ आहे ते मी कागदावर उन्हात तोडून घेणार आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्या ताटावर तोडून घेतलेत। आता याला 2 ते 3 दिवस चांगलं कडकडीत ऊन द्यायचं आहे, जेणेकरून याला जाळी किंवा आळी असे काय लागणार नाही। हे बघा, आता मी छान सुकवून घेतले 2 दिवस आणि आता बरणीत भरून ठेवणार आहे।